उत्सवामध्ये काय असलं पाहिजे, काय असलंच पाहिजे आणि काय नसलं पाहिजे याची एक रचना असते. काय असलंच पाहिजे, भजन कीर्तन असलंच पाहिजे, कारण तो त्या उत्सवाचा प्राण आहे. आणि प्राण निघून गेल्यानंतर आपण पार्लरवाल्यांना लग्नात बोलवतो का मैतावर? फोन करतात आहे ना, जर आमच्याकडे येता का, काय तुमचे 20-25 हजार असतील ते आम्ही देऊ. ते विचारतात कोणाला मेकअप करायचंय, त्यांना सांगायचं आमची आजी गेली आहे. चालेल का? मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हाणीला, कडू दुधिया माखिला, गुळे जैसा. आयुष्ये वीण लक्षणे, प्राण निघून गेला, आता त्या देहात काही अर्थ नाही. म्हणजे देहाच्या अर्थपूर्णतेमध्ये प्राणाची भूमिका मुख्य आहे. तसं उत्सवामध्ये हरिनाम संकीर्तन हे असलंच पाहिजे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं, उत्सव म्हणजे काय? काल त्यांची पुण्यतिथी होती. उत्सव म्हणजे काय? महाराज म्हणाले, उत्सव म्हणजे जिथे भजन आणि भोजन भरपूर आहे त्याला उत्सव म्हणतात. विठ्ठला उत्सवात काय भरपूर पाहिजे? भजन भरपूर पाहिजे आणि उत्सवामध्ये भोजन पण भरपूर पाहिजे. दोन गोष्टी जिथं असतात त्याला उत्सव म्हणत असतील तर उत्सवात हे असलंच पाहिजे. अजून उत्सवात काय असलं पाहिजे ते बघायला बालानगरला आलं पाहिजे. तुमच्या पत्रिकेतल्या काही मुद्द्यांना बघून फार आनंद वाटला की जिथं आरोग्य शिबिराची योजना आहे, जिथं रक्तदानाची योजना आहे, जिथं विविध मार्गदर्शन शिबिरांची योजना आहे. सप्ताहाचा मंडप अध्यात्माचा असला तरी अध्यात्म जीवनातल्या सगळ्या प्रांतांना स्पर्श करतं हे बालानगरने सिद्ध केलंय. विठ्ठला या गोष्टी असल्याच पाहिजे. काही वेळेला बऱ्याचदा सप्ताहात यज्ञ असतो. आता ऍक्च्युली सप्ताह हाच यज्ञ आहे. विठ्ठला आपले ते विनेकरी बाबा उभे राहतात ना मंदिरात रामकृष्णारी म्हणत, मग ते विना घेऊन उभं राहतात. म्हणजे विनाकारण नाही का? विनाकारण, कारण विना आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला विभूती योग सांगितला. 75 विभूती आहेत. करडे बाबा चुकलं तर दुरुस्त करून घ्या. त्या 75 विभूतीमध्ये यज्ञाची विभूती देवानी सांगितली आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी. हे अर्जुना, जगात सगळे यज्ञ तू करायला घेशील, पण त्या सगळ्या यज्ञांमध्ये माझी विभूती असेल तर तो जपयज्ञ आहे. आणि तुमच्या पत्रिकेत लिहिलेला अखंड हरी नाम सप्ताह. ज्ञानोबाराय काय बहरीने बोललेत, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नाम जप हा नुसता यज्ञ नाहीये, मग परमयज्ञ आहे. परमयज्ञ, परमपूज्य यज्ञ आहे तो. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म. पण आंघोळ करूनच येत जा. विठ्ठला आणि आंघोळीवर पण जबाबदारी आहे. ती केल्यावर केली असं किमान वाटावं. विठ्ठला काही गावात गेल्यावर असं वाटतं ना, पहिल्यांदा यांना नेऊन चांगली आंघोळ करून मगच आणावे कीर्तनात. विठ्ठला म्हणजे कुठेही घोळ असावं पण आंघोळ तिच्यात पण घोळ. दुनिया गोलच आहे वा. स्नानाची गरज नाही ह्या यज्ञात. नामे पावन धर्म नाही, नामे पावन धर्म आणि त्याच्या जोडीला अधर्म पण. अधर्म पण नामाने पावन होतो. आणि नाम हे परब्रह्म आहे.
मदार्थे नाही वेदार्थे विठ्ठला. त्यामुळं बाहेर कोणी विचारलं तुमच्या गावात काय चालू आहे, सांगायचं यज्ञ चालू आहे विठ्ठला विठ्ठला. आणि अशा या यज्ञामध्ये बहुविध उपक्रमांचं आयोजन तुम्ही केलंय. श्रीकांत महाराजांना खूप धन्यवाद आहेत. आणि अशा उत्सवात येण्याचा योग आपल्या पैठण नगरीचं वाणी वैभव समग्र महाराष्ट्राला पैठणकर म्हणून ज्यांचा विशेष परिचय आहे, प्रेममूर्ती रामायणाचार्य आमचे सोमनाथ महाराज कराळे नुसती सेवा देऊन थांबले नाही, ते सेवेला उपस्थित आहेत. आपली कीर्तन सभा त्यांचं स्वागत करते. म्हणजे आम्ही मुंबईकर इथं येतोय म्हणजे पैठणकरांना आवडत असेल, पण ते मुंबईकडे येतात म्हणजे मुंबईकरांना आवडते आहेत विठ्ठला. आम्ही मुंबईतून येतो म्हणजे ही राज्यराणी एक्सप्रेस आहे, ती राजधानी एक्सप्रेस आहे विठ्ठला. म्हणजे एखाद्या कीर्तनकाराचं निरागस स्वरूप कसं असतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे सोमनाथ महाराज आहेत. त्यांची दिव्य उपस्थिती, गोड गळ्यानं गाणारी आमची ही गंधर्व सभा, वसंत ऋतू नसतानाही एवढ्या कोकिळा जमल्या आहेत विठ्ठला. कोणालाही संतोष वाटेल असा प्रसाद आज गणेशाने दिलाय. मी कागदावर लिहून देतो विठ्ठला. आणि आपण सर्व श्रोतेजन अत्यंत श्रद्धेने कीर्तनाला आलात. तुमची कीर्तनावर किती श्रद्धा असेल हे तुमच्या स्वेटर, मफलर आणि कंबल वरून कळतं. का भले एवढी सामुग्री आम्ही घेऊ पण कीर्तनाला जाऊ. आणि सगळं मस्त आहे, तिथं जाणं सोपं आहे. एवढ्या गारठ्यात तुम्ही आलात. सेंचुरी किती मारली आहेत हे महत्वाचं नाही, कोणाच्या विरुद्ध मारल्यात हे महत्वाचं आहे. नाही तर मग तसं तर बाबर आजमच भारी विठ्ठला. त्यामुळे आपल्या सर्वांच्या कीर्तन श्रद्धेलाही मी वंदन करतो. पैठण तालुक्यातलं हे गाव आहे, अभंग नाथ महाराजांचा आहे. ज्याची गावी केला वास त्यावरी न जावे उदास. हे प्रमाण मी इथं असं नाही म्हणणार आज. ज्याची गावी केला वास त्याचं वर्णन का करायचं, ते नाही केले तर आपण उदास होऊ, आपण उदास होऊ. म्हणून आपण उदास होणारच, कारण दासाने स्वामीची सेवा केली नाही तर जीवनात उदासपणाच वाटायला येईल ना. कोण आहोत आपण. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, झालो दास पायाचा. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, झालो दास पायाचा, दास पायाचा. नाथ महाराजांचा दिव्य पावन परिसर आहे. त्यातही आज नाथ महाराजांच्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस आहे. जरा सोपं बोलू, नाथ षष्ठी हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा दिवस. तसं जनार्दन स्वामी महाराजांची पुण्यतिथी हा नाथांच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा दिवस. विठ्ठला देवगिरीला सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज
आजच्या तिथीला समाधिस्थ झाले. त्यामुळे नाथ महाराजांचा, आपल्या गुरुदेवांचा आपल्याला कसा प्रसाद मिळाला आणि त्याने आपल्या जीवनामध्ये काय बदल घडवला, काय परिवर्तन घडवलं, त्याचं इत्थंभूत वर्णन करणारी ही रचना आहे. सगळ्यात महत्वाचं, संत जगात निराळा असतो, नाथ महाराज संतात निराळे आहेत. विठला विठला संत संत हे जगात निराळे आहेत. तुम्ही आम्ही जसे असतो, संत तसे नसतात. हा, दिसत असतील पण संत नवती जगा मानसा त्या सारिके. पूज्य मोरारी बापू एक दिवस असं म्हणाले, गुरु कौन होता है ऊपर की दुनिया का, और मिलता है नीचे की दुनिया में, उसे गुरु कहते हैं. ते असतात वरच्या लोकातले, डिवाइन वर्ल्ड, पण मात्र मिळतात ते आपल्याला आपल्यामध्ये. मग ते आपल्याला आपल्यात मिळाले, आपल्यात मिसळले तरी ते आपल्यासारखे नाहीत. एकाएकी तुका लोकी निराळा. महाराज म्हणतात, तो देव देखील भक्ताला जीव का लावतो? कारण तो जगात सगळ्यात वेगळा असतो. जन्मोनिया झाला अवघिया वेगळा, जन्मोनिया झाला अवघिया वेगळा, जन्मोनिया झाला अवघिया वेगळा, जन्मोनिया झाला अवघिया वेगळा. म्हणून गोपाळा दुर्लभ तो, म्हणून गोपाळा दुर्लभ तो, म्हणून गोपाळा दुर्लभ तो. जन्मोनिया झाला अवघिया वेगळा, म्हणून गोपाळा दुर्लभ तो, म्हणून गोपाळ. जन्मोनिया झाला अवघिया वेगळा, म्हणून गोपाळा दुर्लभ तो, म्हणून गोपाळ. तुकाराम महाराजांवर एका वेळी झालेली आक्रमण आपण पहा. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला, 4 बैल मेले, पत्नी मरण पावली, आई वडील गेले, पोरग वारलं, दिवाळं निघालं, दुष्काळ पडला. विरोधकांनी गाथा बुडवायला लावला, गाढवावर बसून धिंड काढली. हे जर पिक्चर एखाद्याच्या लाईफ मध्ये असेल तर त्याचं कॅप्शन काय असेल हो? त्याचं कॅप्शन आत्महत्या. एकेका कारणासाठी लोक आत्महत्या करतात. अशी डझनभर कारणं ज्यांच्या जीवनात आहेत आणि ते त्या घटनेबद्दल मत व्यक्त करतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे, याला म्हणतात तुका लोकी निराळा. आपलं सांगू, एक पोरगा असं डोकं धरून बसलं होतं. धरण्या एवढंच होतं त्याला, विठ्ठला डोकं धरून बसलेलं. मी त्याला विचारलं, झालं काय तुला? काय आभाळ कोसळलं तुझ्यावर? इतका उदास होऊन बसलाय, काय तुझी समस्या आहे सांग, मी तुला त्या मरण यातनेतून बाहेर काढीन. तो म्हणाला, महाराज नेट पॅक संपलाय. विठ्ठल मला काय म्हणायचं आहे, नेटपॅक संपलेली माणसं मरणाची उदासीनता घेऊन बसतात. आत्महत्या करण्यासारख्या कारणांसमोर तुकाराम महाराज बरे झाले देवा हा रिव्ह्यू जर नोंदवत असतील तर जगात संत निराळाच आहे. जगामध्ये संत निराळे आहेत, पण संतांमध्ये माझे नाथ महाराज त्याहून निराळे आहेत. काय कारण? त्यांच्या कारणाचा विचार जर केला तर संत मालिकेचं भजन हे विपन्नतेत असतं. संपन्नतेत भजन करणारे नाथ महाराज आहेत. गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे, देवाला ज्याची छोटी परीक्षा घ्यायची आहे ना त्याला देव थोडा पैसा देतो, आणि ज्याची मोठी परीक्षा घ्यायची आहे त्याला जास्त पैसा देतो. म्हणजे कमांडर पंढरपूरलाच जातात पण मर्सिडीज गोव्याला निघतात. विठ्ठला तुम्ही श्रीमंत आहात आणि तरी तुम्ही भजन करत आहात म्हणजे तुम्ही परीक्षा पास झाली. बऱ्याच शेठ लोकांना असं वाटतं देणगी दिली का काम कंप्लीट, असं होत नसतं. विठ्ठला
ते विना घ्यायला सुद्धा माणसं असतात हल्ली, पॅकेज. अरे थांब बाबा जरा. सगळा खर्च आपल्याकडून भजन व्हावं म्हणून केलाय आणि तेच करायला दुसरा माणूस. गाडी चालवायला माणूस, स्वयंपाक बनवायला माणूस, भांडी घासायला माणूस, लादी पुसायला माणूस, कपडे धुवायला माणूस, जेवायला माणूस ठेवला का कोणी बालानगरात? आपल्याला टाइम नसतो, तू जेवत जा विठ्ठल. ते ज्याचं तो करतो ना. श्रोते हो, भोजन जर शरीराची गरज असेल तर भजन हे तुमच्या जीवनाचं कर्तव्य आहे, ज्याचं त्यांनीच केलं पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. भले टाळ्या वाजू नका पण टाळू नका विठ्ठला. हल्ली टाळ्या हा विषय फार चर्चेत. आता कीर्तनकार सांगतात हा वाजवा टाळ्या विठ्ठला. येताना गाडीत आणल्या का काय यांनी काय माहिती. मला म्हणायचं काय श्रोते हो, आपण लक्ष घ्या. भजन माझं मला करायचंय, ते मी केलं पाहिजे ना. म्हणून संपन्नता असो नाही तर विपन्नता असो, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल. देवाने गाडी जर भारी केली आपली आहे त्यापेक्षा, तर समजायचं आता परीक्षेला आपल्याला बसवलंय यांनी. आता आपण वारीला जातो का नाही, आता आपण आळंदी पंढरपूर पैठण करतो की नाही, हे तो पाहत असतो. नाथ महाराज संपन्नतेत भजन करणारे आहेत, हे त्यांचं निराळेपण आहे. ते संत आहेत, ते शांत आहेत, ते श्रीमंत आहेत. या पलीकडचा विचार, नाथ महाराज सगळ्या श्रेष्ठतेने युक्त आहेत आणि तरी ते निरभिमानी आहेत. ज्याच्याकडे काहीच नाही तो म्हणतो आपल्याला कसलाच अभिमान नाही. नसायलाच पाहिजे, असलायला आहे काय तुझ्याकडे विठ्ठला. उद्या जर स्टेशनवरचा भिकारी म्हणाला आपल्याला अजिबात पैशाची घमेंड नाही, तुझ्याकडे नाहीच आहे तर काय आहे, तुझ्या कमेंडला अर्थच नाही. घमेंड सगळं आहे आणि मग त्यांनी म्हणावं की आपल्याला अहंकार नाही. नाथ महाराज उच्च कुळातले आहेत पण कुळाचा अभिमान नाही. नाथ महाराज ज्ञानी आहेत, ज्ञानाचा अभिमान नाही. आणि नाथ महाराज श्रीमंत आहेत पण श्रीमंतीचा अभिमान नाही. ही वाक्ये बोलायला फार सोपी आहेत विठ्ठला. नाथ महाराज ज्ञानी आहेत पण ज्ञानाचा अभिमान नाही. म्हणून सगळ्यात जास्त विद्वत्ता असूनही सगळ्यात सोप्या भाषेतल्या रचना माझ्या नाथ महाराजांच्या आहेत. ते पाहिजे तर संस्कृतात ग्रंथ करू शकले असते. अहो, ज्यांनी संस्कृतातलं मराठीत आणलं त्यांना मनातलं संस्कृतात घालणं काय कठीण होतं. कुठेही ज्ञानाचा अभिमान. सगळ्यात सुलभ वाङ्मय लोकाभिमुख रचना कोणाच्या असतील तर त्या नाथांच्या आहेत. नवरा बायकोच्या भांडणातून अध्यात्म सांगणारा जगातला एकमेव महात्मा नाथ महाराज आहेत विठ्ठला. ज्ञानी आहेत, ज्ञानाचा अभिमान नाही. का बरं नाही? कारण ज्ञान पूर्ण आहे. अभिमान हा अर्धवट ज्ञानाचा असतो. अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे? नाथ महाराज ज्ञानसंपन्न आहेत. नाथ महाराज कुलसंपन्न आहेत, उच्च कुलोत्पन्न आहेत. पण मग मी ब्राह्मण आहे, मी याच्या घरी जेवणार नाही, त्याच्या घरी जेवणार नाही, भानगडच मिटवली. रानू महाराजच्या घरची पंगतनाथ जेवलेत विठ्ठला. त्या गोदावरीच्या वाळवंटातल्या रणरणत्या वाळूतलं एका अंत्यजाचं पोरग कडेवर उचललं आणि त्याच्या घरी नेलं. श्रोते हो, ही घटनाच 250 पावणे 300 काय 500 वर्षापूर्वीची जर तुम्हाला मी सांगत असेन तर जी गोष्ट आता डेमो देणं जड आहे ते 500 वर्षापूर्वी कसं काय डेमो झाला असेल विठ्ठला. अजूनही काला करणारा पंक्तीतच जेवेल याची गॅरंटी नसते. म्हणून नाथ महाराज ज्ञानोबारायांनी तेव्हाच एका पंक्तीत बसवले सगळे. एकची टाळी झाली चंद्रभागे. ज्ञानोबाराय म्हणतात एकच टाळी, 2 टाळ्या नसतात वारकऱ्यात विठ्ठला. मी असं काही नाही की मी उच्च कुळातला आहे, मी हे आहे ते, असं कुठंच नाही महाराज. नाथ महाराजांना कुळाचा अभिमान नाही, नाथ महाराजांना श्रीमंतीचा अभिमान नाही.
किती श्रीमंती असेल नाथांकडे? गावबा महाराज जे नाथ महाराजांकडे आले ते काय ट्युशन लावायला आले होते? मग पुढं ग्रंथ लिहायला आपली गरज पडेल म्हणून आले होते? मग नाथांच्या घरी पुरणपोळीचा दररोज नैवेद्य असतो आणि आपल्याला पुरणपोळी खायला आवडते. काय गाठ भेट आहे विठाला? इतकी श्रीमंती नाथांकडे आहे, परंतु त्या श्रीमंतीचा कुठं डामडौल नाथांच्या जीवनात नाही. म्हणून जगात संत निराळा, संतांमध्ये नाथ निराळे. अशा नाथ महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगाचं प्रास्ताविक करताना प्रतिज्ञा वाक्य मी आपल्या समोर सादर केलंय की नाथ महाराजांच्या जीवनातल्या निश्चिंततेचं हे कारण आहे. तसं तर कुठं चिंतेचा याच्यात उल्लेख नाही. कळेल आपल्याला. नाथ महाराज निश्चिंत कसे असा लोकांनी प्रश्न विचारलाय आणि नाथांनी त्याला उत्तर दिलंय. पण मग नाथांच्या जीवनात चिंता नाही हा प्रश्न लोकांना तरी का पडावा? सांगतो तुम्हाला. लोकांना केव्हाही प्रश्न पडत नाहीत. काही लोकांना तर प्रश्नच पडत नाही, काही तर प्रश्नातच पडत नाहीत. विठाला आणि हल्ली प्रश्न आपले संपत चाललेत. कारण आता ऐकणारे कीर्तनकाराला सांगतात जरा हसवा. अरे महाराज जर हसविल तर कपिल शर्मानी काय करायचं? विठाला विठाला तुम्ही महाराज बोलवले का जोकर बोलवलं की बोलवलं? तारीख घेतली कोणाची? आपल्याला कळलं पाहिजे ना. श्रोते हो, कीर्तन इज नॉट अन एंटरटेनमेंट बट कीर्तन इज अन एंटर मेंटेनन्स. हे पक्क ध्यानात घ्या. कीर्तन हा मनोरंजनाचा नाही, कीर्तन हा मनोमंथनाचा विषय आहे. हे हसण्या रडण्यासाठी नाही. हल्ली दोन्ही फॉन्ट अवेलेबल आहेत. कीर्तन हसण्यासाठी नाही, रडण्यासाठी नाही. हसण्या रडण्याचे क्षण आयुष्यात येतात तेव्हा आपण कसं असावं हा स्टँड जी गोष्ट आपल्याला देते ना, त्या साधनेला कीर्तन म्हणतात. आपणच पराक्रम करायचे. परत हल्ली कीर्तनाचा दर्जा राहिला नाही. थांब जरा. इकॉनॉमिक्स काय म्हणतं माहितीये? सप्लाय डिपेंड ऑन डिमांड. पुरवठा हा मागणीवरच आधारित असतो. पुरवठा जर चुकला असेल तर चूक पुरवठ्याची आहे का? नाही. तुम्ही ऑर्डर काय केली ती डिश येणार. विठाला जीवन समजून घेण्याची ही जागा आहे. ही आमच्या जेवणाची नाही, आपल्या जीवनाची व्यवस्था आहे. विठाला श्रोते हो, नाथ महाराज हा विचारच का म्हणतात हीच मूळ समस्या आहे. काय कारण आहे? हे पहा, ज्याच्या जीवनात चिंता करण्यासारखं आहे आणि चिंताही करतो एक. ज्याच्या जीवनात चिंता करण्यासारखं नाही तो चिंताही करत नाही. किती झाले? दोन. ज्याच्या जीवनात चिंता करण्यासारखं नाही तरी पण तो चिंता करतो. आणि चार. ज्याच्या जीवनात चिंता करण्यासारखं आहे आणि तरी तो चिंता करत नाही. विठाला किती झाले? 9:30. ऐका. पहिलं, चिंता करण्यासारखं आहे, चिंता करतोय, याचा विचार करायची काही गरज नाही. जनरल रूल आहे तो. चिंता करण्यासारखं नाही, चिंताही करत नाही, त्याला काही अडचण नाही, त्याचा विचार करण्याची काही गरज नाही. घोडीवर बसवलेल्यानी कीर्तन ऐकलंच पाहिजे असं काहीच नाही. कारण घोडी सांभाळण्याचं पुण्य त्यांना मिळणारच आहे. चिंता करण्याचं कारण नाही. विठाला तुम्ही जरा जास्त जोरात वाजवताय असं वाटतं मला, कारण तुम्ही जरा मजबूत माणूस मिळवलाय. विठाला मला काय म्हणायचं आहे की चिंता करण्याचं काही कारणच नाही, करतही नाही. विचार करायचा आहे तो दोघांचाच. एक, चिंता करण्यासारखं काहीच नाही आणि तरी पण काय करतोय? चिंता करतोय. आणि दुसरा कोणाचा विचार करायचा? चिंता करण्यासारखं बरंच काही आहे आणि तरी पण तो चिंता करत नाही. पहिला वर्ग आता 2 मधला कोणता आहे आपल्या समोर? चिंता करण्याचं काहीच कारण नाही आणि तरी पण काय करतो? चिंता करतोय. याच्यात आपण सगळे. कारण आपल्या चिंतेचे विषय काय आहेत? नित्य उठून या. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, चिंता जर नष्ट करायची असेल
तर एकतर माणसाला देवसत्ता कळली पाहिजे, नाहीतर दैवसत्ता कळली पाहिजे, चिंता जाते. काय कळालं पाहिजे? एकतर देवसत्ता कळली पाहिजे. देवसत्ता कळल्यावर चिंता नाही म्हणजे सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, हे सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझ मोहनील ऐसे नाही, ऐसे नाही, तुझ मोहनील ऐसे नाही, ऐसे नाही, तुझ मोहनील ऐसे नाही, ऐसे नाही, तुझ मोहनील ऐसे नाही, ऐसे आमच्या भिवंडीला एकनाथ मंदिर आहे, महाराजांचं कीर्तन झालंय तिथे. यंदा 108वा नाथषष्ठीचा उत्सव पार पडला. इतकी जुनी परंपरा आहे. संत माऊली भाऊराया त्यांच्या समाधीला 50 वर्ष झाली. कोणी जर टेन्शनवाला माणूस आला ना, माणूस संताकडे टेन्शन आल्यावरच येतो, बरोबर आहे का? पेन्शन आल्यावर कशाला येईल तो? पेन्शन न आल्याचं टेन्शन आलं तरी येईल. विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही लय काही ताण घेऊ नका. 5G असेल तर आपलं जमेल, कारण एखाद्या दिवशी असा त्रास म्हटल्यावर जड जातं. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यांच्या जवळ जर कोणी आलं ना टेन्शनवालं, तर मग भाऊराय त्याच्या खांद्यावर हात ठेवायचे आणि म्हणायचे, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही, असं म्हणायचे. अरे सगळ्यांना सांभाळतो, तू तुला ठेवील सोडील. उपनिषदात एक कथा आली आहे. जंगलात राहणाऱ्या एका आचार्याची पत्नी बाळाला जन्म देताना मरण पावली. बाबा महाराज सातारकर म्हणायचे, बाळंत शब्दाचा अर्थ एक तर बाळ नाही तर अंत, तिला बाळंत म्हणतात. त्याची आई मरण पावली. वडिलांनी त्याला वाढवलं, 18 वर्षे ज्ञान प्रदान केलं. नुसता आयफोन नाही घेऊन दिला. विठ्ठला 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 विठ्ठला. आयफोन देण्यापेक्षा आय कोण ते शिकवावं त्याला. कोहम, मी कोण आहे, मी फोन आहे नाही. 18 वर्षाचा झाल्यावर त्याला सांगितलं, ही भिक्षेची झोळी, तुझी व्यवस्था तू कर. तो वडील सोडून त्याने कोणाला पाहिलेलंच नाही अरण्यातला. एका नगरात गेला, माणसांमध्ये तो पहिल्यांदाच आला. तोपर्यंत त्याचं ज्ञान अध्ययन चालू होतं. एका दारासमोर जाऊन उभा राहिला आणि वडिलांनी मंत्र शिकवले होते. ओम भवतु भिक्षां देही. भिक्षा वाढायला एक माऊली आली. ती 9 महिन्याची आसन्न प्रसवा होती, गरोदर होती. याने वडील सोडून कोणता माणूसच पाहिलेलं नाही. त्याने ती माता आली आणि त्या मातेच्या देहवैचित्र्याकडे तिचं लक्ष वेधूनच तिला प्रश्न विचारला, हे माते, तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या देहामध्ये आमच्या देहापेक्षा निराळे पण कसं काय? त्याने वक्षस्थळाकडे निर्देश केला त्या मातेच्या. त्या मातेने अगदी निरागसपणे त्या यतीला सांगितलं, स्वामी, तुम्हाला जे वैचित्र्य वाटतं ते वैचित्र्य नाही, ती व्यवस्था आहे. म्हणे कोणाची? आमचा देह जो निराळा वाटतो ना, तुम्ही माझ्या वक्षस्थळाकडे पाहून निर्देश करता, काही वेगळे पण नाही, ते अन्न आहे. त्या यतीने विचारलं, अन्न आहे? कोणाचं अन्न आहे? तिने आपल्या उदराला हात लावला. आपल्या उदरात वाढत असणाऱ्या बालकाकडे निर्देश केला आणि सांगितलं, माझ्या उदरात एक जीव वाढतोय, एक जीवात जीव वाढतोय, एका शरीरात दुसरं शरीर वाढतंय. आणि ते बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा बाहेरचं अन्न त्याला चालणार नाही.
मग त्याला बाहेरची सवय होईपर्यंत जीवनाची व्यवस्था म्हणून देवाने त्याच्या अन्नाचं हे केलेलं नियोजन वैचित्र्य नाही. तेवढं त्या यतीने ऐकलं. त्या तरुणाने ती भिक्षेची जोळी फेकली, त्या माऊलीला प्रणाम केला आणि जायला निघाला. तिला वाटलं आपल्या विधानात काही चूक नाही ना झाली. तिने त्या यतीला आवाज दिला, महाराज थांबा, माझ्याकडून काही बोलण्यात विपरीत विकृत किंवा बिभत्स तर नाही ना आलं? तो म्हणाला, चूक तुझी नाही झाली, चूक माझीच झाली आहे. म्हणे कशी काय? मला एवढं कळू नये, जो अजून जन्माला आला नाही देवाने त्याच्या अन्नाची व्यवस्था केली. मला 18 वर्षे झाली, माझी पण व्यवस्था असेल, कशाला भीक मागू? विठाला 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 विठाला. या दृष्टांताची परत कधीच आठवण करू नका. पण ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल माझं कोणीच नाही ना आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, त्या दिवशी जगन्नाथ महाराज आणि 16 डिसेंबर, आज ना किती आहे, 15 डिसेंबर पक्की लक्षात ठेवा. का? जो जन्माला आला नाही देव त्याचं नियोजन करतो. आपलं नियोजन झालंय, फक्त जरा धीर धरा. म्हणून धैर्य वाढतील अशी कीर्तन ऐका. विठाला 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 विठाला. याचा सुटलाय तो तुम्हाला कुठं बाळगायचा. एक जण दवाखान्यात गेला, त्याने डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर माझ्या डोळ्यात लय प्रॉब्लेम झालाय. म्हणे काय प्रॉब्लेम? म्हणे एक असला तो 2 दिसतात. डॉक्टर म्हणाले, मग तुम्ही 3 का आलेत? जाऊ दे, ते बाकीचे थंडीतच आहेत अजून, तिकडं थांबा. विठाला डॉक्टर काय म्हणाले, तुम्ही 3 का आलात? म्हणजे याचा प्रॉब्लेम आहे, याला एकाचे 2 दिसतात, आणि डॉक्टरला काय ऑपरेशन होईल नाही. विठाला 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 विठाला. संतोष महाराज आमचे गुरुजी होते ना, ते आम्हाला फार डिवचायचे. आणि ज्याला गुरुने फार डिवचलंय ना ती वस्तू मजबूत बनते. ते काय म्हणायचे माहिती? तुम्ही महाराज लोक छान आहेत म्हणे, फेटा घेतला का निघाले, फेटा घेतला का निघाले. तुम्हाला माहिती का तुम्ही कीर्तनाला जाता म्हणजे का जाता, कुठं जाता, कशासाठी जाता? म्हटलं काय सांगा ना. ते म्हणाले, कीर्तनाला जाणं म्हणजे समाजाला आनंद देण्यासाठी जाणं. म्हटलं मग लोकांना आनंद देण्या एवढा आधी आपल्याजवळ आहे का नाही बघून जात जा. विठाला 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 विठाला. धैर्य टिकलं पाहिजे, बस होईल. देव सत्ता कळली, चिंता नाही. दुसरी सत्ता कोणती कळावी? दैव सत्ता. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. हे अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. चिंता उरणार नाही. जर प्रारब्ध कळलं तर असेल प्रारब्धात तर मिळेल, नाही तर नाही मिळणार. ही सत्ता प्रयत्नाचा प्रांत संपल्यावर ध्यानात घेतली पाहिजे. प्रयत्नाचा आणि आपल्या जीवनातल्या फळाचा तसा लवकर संबंध येत नाही. मी तुम्हाला सोपं विचारतो, रामायणात हनुमंतानी जास्त काम केलं का बिभीषणाने? बर त्याच्याही पेक्षा विचारतो, हनुमंतानी काय काम केलं आणि बिभीषणाने काय काम केलं? हनुमंतानी काय काम केलं? गुड्स कॅरियर. अख्खा माल इकडूनच्या तिकडं न्यायचा, हा मालच तो. बर बिभीषणाने काय काम केलं? खरं सांगा. इकडूनच सध्या तर राजकारणात हा शब्द वापरतात, तो बिभीषण निघाला. म्हटलं मग तू रावण आहे का? विठ्ठल आजच्या भाषेत फक्त लावा लाव्या केल्या, यांचे सिक्रेट तिकडं ओपन केले, एवढंच ना. मग आता हनुमंतानी काय केलेलं काम मोठं, बिभीषणानं केलेलं काम सामान्य. मिळालं काय? कबीर महाराजांना विचारा. नौकरी चाकरी का नहीं मेल, सब प्रारब्ध का खेल. विभीषण को लंका दी और हनुमान जी को तेल. विठला
विठ्ठला. अजून सोपं सांगतो. आपल्या पुराण कथांमध्ये डोंगर उचलणारे दोघेच जण, कृष्ण आणि हनुमान, बरोबर. बरं, डोंगर उचलण्यात जास्त मेहनतीचं काम कृष्णाने केलं का हनुमंताने? बोला, कोणी केलं? हनुमंतानी. का? कृष्णाने उचलला, 8 दिवसात खाली ठेवला. हनुमंतानी तसं नाही, इंटरनॅशनल फ्लाईट, इंडोगोने नसेल गेला, इंडिगोने. विठाला अजून गुंता सुटे ना, हनुमान कमी पडलेत त्यांना. विठाला विमान डोक्यावरून नाही ना गेलं. वाजवली, हाच तो घोळा आहे आपला. लाईट गेल्यानंतर 1 मिनिटात सगळं सिस्टम पुन्हा जसंच्या तसं लागलं. ह्या व्यवस्थापनाला टाळी वाजली पाहिजे. आम्ही मुंबईकर आहेत, पण लाईट गेली असं 5 मिनिटं बोलतच राहतात, कोणी धावपळ करेना. विठाला त्याच्या पुढचं डेअरिंग ते आधी वाट पाहतात. हे तसंच चालू करतात का पहिलं ते पाहू काय करता. तुमच्या धावपळीला खरंच धन्यता आहे. हनुमानजी इथून तिथपर्यंत नेतात ना, आणि कृष्ण वर उचलतो आणि ठेवतो. बरं, हनुमंताचा एकट्याचा सप्ताह आहे, यांनी आख्यांच्या देणग्या पण घेतल्या. विठाला बरं, देणग्या सगळ्यांच्या घेतल्या आणि हिशेब एकाला पण नाही दिला. विठाला सप्ताह झाला आणि हिशेबाची मीटिंग जर झाली नाही तर समजायचा कार्यक्रम झालेला आहे. विठाला कबीर महाराज म्हणतात, असू द्या, मी आपला हनुमंताचं सांगतो बरं, काही अनुमान काढू नका, मी हनुमानच सांगतोय. बडो की होत बडाई औरन को पूछे ना कोय, कितने गिरी उठाए हनुमान गिरीधर कहे ना कोय. एक डोंगर उचलून खाली ठेवलं, लगेच तू गिरीधर ना, आम्ही एवढं नेलं तर आमचं कशात नाही, पत्रिकेत नाव नाही. विठ्ठला मला काय म्हणायचंय, चिंता करण्यासारखं कारण नाही तरी आम्ही चिंता करतो. आमच्या प्रारब्धाचं आपल्याला मिळणार आहे ना, चिंता करण्याचं कारण नाही. हे पहिलं. दुसरं, चिंता करण्यासारखं आहे आणि तरी चिंता नाही. आमचे नाथ महाराज ह्या वर्गात आहेत. तो नाथांच्या जीवनात चिंता, हे बोललं तरी तुम्हाला चिंता वाटेल, बरोबर आहे, आणि ती तुम्हाला नाही वाटली तर मला नक्कीच वाटेल. आता विठाला नाथांच्या जीवनात काय चिंता होत्या? मोठ्यांची दुखणी दिसणारी नसतात, विजिबल नाहीत, ती विजिबल, ती गवसावी लागतात ना. सांगतो तुम्हाला, नाथांच्या जीवनात राजकीय कारण चिंतेची होती. म्हणजे नाथांच्या जीवनात पहिली चिंता राजकीय आहे, दुसरी चिंता धार्मिक आहे, तिसरी चिंता पारिवारिक आहे, आणि चौथी चिंता आध्यात्मिक आहे. आणि तरी पण नाथ निश्चिंत आहेत. विठाला नाथ महाराजांच्या जीवनातली पहिली चिंता कोणती? बोला. राजकीय. का? नाथ महाराज ज्या काळात कार्य करतात तो यवनी सत्तेचा, मोगली सत्तेचा सुवर्ण काळ आहे. इतर संतांना सोपं आहे. ज्ञानोबारायांच्या काळात देवगिरीला रामदेवराय राजा राज्य करत होता. ज्ञानेश्वरीत एका ओवीत तेव्हाच्या गव्हर्नमेंट बद्दल रिव्ह्यू नोंदवलेला आहे. त्याच्यामुळे हे इकडं कसे काय बोलले असं कोणी म्हणू नये. आपले तर नुसते बोलले, युपीत तर बसलेत. विठाला तो यदुवंश विलासू न्यायाते पोखित क्षितिषु श्रीरामचंद्र. महाराजांनी त्याचं वर्णन देवगिरीचं केलेलं आहे. मला म्हणायचं काय, नाथ महाराज काम करतात त्यावेळेला मोगली सत्ता आहे. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या काळाला रामदेवराय राजाचं राज्य आहे. तुकोबाराय काम करतात त्यावेळेला पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य. पण मोगली सत्तेला लढत आपला विचार हा वारकऱ्यांचा भगवा ध्वज वर ज्यांनी पकडून ठेवला ते काम किती कठीण होतं. मोगल उत्तरेतून दक्षिणेकडे येत होते, नाथ महाराज दक्षिणेकडून उत्तरेकडे गेलेत.
म्हणजे राजकीय प्रतिकूलता आहे. कोणी माना नाही तर न माना, पण राम मंदिर व्हायला शेवटी 500 वर्षे लागलीच. ते काही लागलीच झालं नाही. विठ्ठला कोणी कोणत्याही पक्षाचा असो, पण आपल्याला आपल्या पंतप्रधानांचा सार्थ स्वाभिमान आहे, यात वाद नाही. आमच्या किती पिढ्यांचे डोळे मिटले आणि आपल्या पारणे फिटले. मला काय म्हणायचं आहे, राजकीय कारकीर्द अत्यंत प्रतिकूलतेची होती, पण तरी नाथ महाराज निश्चिंत होते. राजकीय समस्या दुसरी, धार्मिक समस्या. धर्म जगत नाथांना अनुकूल नव्हतं. नाथ महाराजांनी श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावर भाष्य लिहिलं गुरुदेवांच्या आज्ञेने. त्याचे पहिले 5 अध्याय लिहून झाले आणि मग थोडासा थांबा घेतला. त्या 5 अध्यायाच्या सगळ्यांनी प्रती लिहून काढल्या आणि त्याचा प्रसार केला. जे अत्यंत प्रतीचं आहे ना, त्याच्या प्रती निघाल्याच पाहिजे. जे अजिबात प्रतीचं नसतं त्याच्या प्रती निघतात. विठ्ठला महाराष्ट्र आजही वाट पाहतो, प्रति जगन्नाथ महाराज पवार कोणतरी झालं पाहिजे, प्रति नामदेव महाराज पठारे कोणतरी व्हायला पाहिजे. तसं होत नाही, वेगळंच होत आहे. विठ्ठला मला म्हणायचं काय, जे स्टँडर्ड आहे, जे प्रतीचं आहे, त्याच्या प्रती निघावे. त्यातले एका ब्राह्मणाने ती प्रत घेतली आणि तो गेला काशीला. काशीला गेल्यानंतर तिथं त्याचं ते स्नान झाल्यावर नित्यनेम वाचन, ते 5 अध्याय वाचायला लागले. तिथला एक पंडित आला आणि तो म्हणाला, अरे हे काय करतो, हे तर वेदांताचं सार असलेल्या भागवताचं प्राकृत भाषेतलं टीका, हे असं चालणार नाही. कोणी लिहिलं हे? आता हे शिष्य लोक फार ॲडव्हान्स असतात. ते म्हणाले, आमच्या गुरु महाराजांचा एकदा तारीख देऊनच बघा, असा कार्यक्रम. ते म्हणतात, बोलवायचंय तुमच्या महाराजाला. आणि काशीच्या धर्मपीठाने निमंत्रण धाडलं. तुम्ही हे कसं लिहिलंय त्याचं उत्तर द्यायला. आता नाथ महाराज ते दिंडी घेऊनच निघतात. वारकऱ्याचे वैशिष्ट्य. मला एक जण म्हणाला, आळंदीहून पंढरपूर जायला गाड्या आहेत, मग तरी पायी का जायचं? अरे आळंदीहून पंढरपूरला गेला तर तो फक्त वारकरी जाईल, पण रस्त्यातल्या लोकांना ह्या वारीला लावतो तो वारकरी आहे. या दिंड्या सगळ्यांकडून भजन करून घेतात, भले एकीच्या 2, दोन्हीच्या 3 होऊ द्या. विठ्ठला नाथ महाराज पोहोचले काशीला. तिथल्या पंडितांनी सांगितलं त्या धर्माधीशाला की यांच्या नजरेला पण नजर देऊ नका, कारण यांना जादू येते, तुम्ही भुलाल. असं अंतरपाठ धरतो ना, तसा पडदा आडवा धरला आणि पलीकडून त्या महाराजांनी सांगितलं, हे तुम्ही लिहिलंय ना, हे तुमच्या हाताने नेऊन गंगेत बुडवा, आमचा आदेश आहे. नाथ महाराज म्हणतात, जसं देवाची इच्छा. उदय आणि अस्त हा नियम आहे जगाचा. ते 5 अध्याय लिहिलेले घेतले आणि गंगेमध्ये असे भिरकावले महाराज. गंगा मातेचा वज्र चुडेमंडित हात वर निघाला आणि ते 5 अध्याय गंगा मातेने वरच्यावर झेलले. अख्ख्या काशीने गजर केला, एकनाथ महाराज की जय. महाराज जे म्हणत होते ना, हे 5 अध्याय बुडवा, ते म्हणतात उरलेले 26 आता इथंच लिहा. विठ्ठला एकनाथी भागवत हा नॅशनल ग्रंथ आहे का, ज्याचे पहिले 5 अध्याय पैठणात लिहिलेत आणि उरलेले 26 अध्याय काशीला लिहिलेत. जी काशीनाथांना मानायला तयार नव्हती, नाथ महाराज काशीला जाऊन काशीची काशी केली. विठ्ठला धार्मिक जगत मानत नव्हतं नाथांना, म्हणजे चिंता आहे ना. तिसरं पारिवारिक जगत नाथांचं. नाथ महाराज मराठीत कीर्तन करतात म्हणून मुलगा रुसून काशीला गेला होता. कोण? हरिपंडित. तो तुम्ही मराठीत कीर्तन नाही करायचं, संस्कृतातच करायचं. नाथ महाराज म्हणतात, संस्कृताचं कीर्तन यांना कळतं का? संस्कृत, आपलं संस्कृत ज्ञान काय माहितीये? अनुस्वारम देतम संस्कृतम होतम, झाला श्लोक. भुंगम कुरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. विठ्ठला अरे यांना संस्कृत बोलायला सांगितलं तर हे संस्कृत बोलतात, यांना कसं काय कळणार? म्हणून माझ्या सर्वसामान्य माणसाला हा देवाचा वेदाचा निरोप कळला पाहिजे, म्हणून मी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत बोललो पाहिजे ना.
यांना अवघड काय कळणार आहे? नाथांना हरिपंडिताचं हे म्हणणं आवडलं नाही, पोरगा असलं तरी. म्हणून नाथ भागवतामध्ये तो राग नाथांनी काढला कुठं माहितीये? संस्कृत वाणी देवे केली, तो प्राकृत काय चोरापासून झाली? विठाला 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 विठाला. आणि ते मराठीचं वगैरे ठीक आहे, पण मुलगा रुसून काशीत जातो, ज्यांनी परंपरा पुढे चालवायची आहे, पिता म्हणून कुठंतरी हर्ट झालेत ना. भावार्थ रामायणाचा उत्तर भाग लिहिण्यासाठी गावबा बसले, हरिपंडित नाही. चौथी चिंता आध्यात्मिक जगत. संत म्हणून काम करताना ज्ञानोबारायांच्या काळात मेळविली मांदी वैष्णवांची होती. तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी, टाळकरी नव्हते, 14 संत होते, पण एकाकी लढले माझे एकनाथ महाराज. आजूबाजूला काहीच आधार नाहीये. श्रोते हो, 4 प्रकारच्या जगतातल्या अडचणी असताना नाथांची प्रसन्न मुद्रा पाहिली. लोकांनी विचारलं, ही निश्चिंतता कशी? नाथ महाराज म्हणतात, त्या निश्चिंततेचं कारण ऐकता पहिल्या चरणात. गुरु माता गुरु पिता 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 हो गुरु माता गुरु पिता हो गुरु माता गुरु पिता गुरु मोती कुलदेवता गुरु मोती कुलदेवता घोर कलता सगळे घोर कलता सगळे गुरु मोती कुलदेवता गुरु मोती कुलदेवता थोर पळता सागरे थोर पळता गुरु माता गुरु पिता गुरु मोती कुलदेवता गुरु मोती कुलदेवता गुरु मोती कुलदेवता गुरु माता गुरु पिता गुरु मोती कुलदेवता हो गुरु मोती कुलदेवता गुरु मोती कुलदेवता. नाथ महाराज निश्चिंत का आहेत? महाराजांनी पत्ता 9:15 वाजता सांगितला. गुरु माता गुरु पिता गुरु आमुची कुलदेवता, म्हणून आम्ही निश्चिंत आहोत. श्रोतेवर लक्ष देऊन ऐका. ज्ञानातला माणूस मी कोण आहे हे कळल्यावर निश्चिंत होतो, आणि भक्तीतला माणूस मी कोणाचा आहे हे कळल्यावर निश्चिंत होतो. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञानामध्ये काय जाण्याचं असतं? आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये तुम्ही आध्यात्मिक स्पिरिच्युअल लाईफ मध्ये जेव्हा प्रवेश करता, त्यावेळेला तुमचे काय प्रश्न असले पाहिजेत? ऍक्च्युली आपण लई जोक बिक ऐकायच्या आशेने आलेलो असतो. हे असलं काहीतरी वेगळं वाटतं की काय नेमका काय प्रश्न काय आपला ह्या मंडपात आल्यानंतर. तर वेस्टर्न फिलॉसॉफी असं म्हणते की अध्यात्म जगतातल्या उंबरठ्यावरचा प्रश्न आहे, हू एम आय. हू म्हणजे कोण सांगेल, म्हणजे कोण हे कोण सांगेल, राहू द्या. WHO
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नाही, ते तिकडे आमच्या मुंबईत राहतं WHO. विठ्ठला ते सल्ला घ्यायला पण आमच्याकडे येतात म्हणे. असो द्या. हु एम आय. एम म्हणजे आहे आणि एम म्हणजे नाही. हु एम आय, मी कोण आहे हा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. हा प्रश्नच पडतो हु एम आय. आपला EMI भरून जीव चाललाय, आपल्याला कसला हु एम आय. मी कोण आहे हा प्रश्न अध्यात्मात आहे. मी कोण आहे बुवा, नेमका देह आहे का, इंद्रिय आहे का, काय आहे. मी कोण आहे हा प्रश्न आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. परीक्षिती तेव्हाच निर्भय झाला, निश्चिंत झाला, जेव्हा त्याला कळलं मी ब्रह्म आहे. तो आपल्या गुरुदेवांना म्हणतो, मृत्युभ्यो न बिभेम्यहम. मी आता मृत्यूला भीत नाही, आता आपुल्या मरणा. मी कोण आहे हे जाणलं की माणूस निर्भय होतो. म्हणजे ज्ञानातला माणूस मी कोण आहे हे जाणलं पाहिजे, भक्तीतला माणूस मी कोणाचा आहे हे जाणलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात मी निवांत निश्चिंत आहे, कोणाचा आहे माहित नाही. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. श्री गुरु सारी खाप आस्था पाठी राखा. श्री गुरु सारी खाप आस्था पाठी राखा. विवेकाचा लेखा कोरभा. विवेकाचा लेखा कोरभरी. ज्ञानोबा म्हणतात निवृत्तीनाथ महाराज मागेत, भीक नाही घालत आपण कोणाला. खरं तर हा अभंग नाही करळे बाबा. मग ज्ञानदेव रूपी वाघाने निवृत्तीनाथ रूपी वाघिणीचं दूध पिऊन फोडलेली डरकाळी आहे. नाही तर आध्यात्मिक म्हणजे लय लेचे पेचे, नेहमी कॉम्प्रोमाइज. विठ्ठला आध्यात्मिक माणूस असा ठाशी वाचला पाहिजे. एका गुरुजीने एका वारकऱ्याच्या पोराला विचारलं, तू म्हण रे जगात देव नाही, मी तुला एक सफरचंद देतो. तो पोरगा कसलेल्या वारकऱ्याचा होता, कसलेही नाही. तो म्हणाला, गुरुजी तुम्ही म्हणा जगात देव आहे, मी तुम्हाला 3 सफरचंद देतो. असा बुवा पाहिजे. विठाला आग्रह केल्यावर एकादशीला जेवायला बसतो. हा फॉल्टी पीस आहे. हा विठाला निष्ठावंत पाहिजेत ना. ज्ञानोबा म्हणतात मी माझ्या गुरूंचा आहे, मला भ्यायचं काही कारण नाही. तसं नाथ महाराज म्हणतात मी कोणाचा आहे. गुरु माता, गुरु पिता. सद्गुरुनाथ माझी माता आहे, सद्गुरुनाथ माझे पिता आहेत. साधकाला दुसरं कोणीच नसतं. ज्ञानोबा वर्णन करतात, गुरु क्षेत्र, गुरु देवता, गुरु माय, गुरु पिता, गुरु पूजे विण परवता मार्गू नेणे. माझ्या गुरुदेवांशिवाय मला कुणीच नाही, माझं सगळं काही तेच आहे. ही भावना ज्यांची आहे त्याला शिष्य म्हणतात. कोण आहेत. गुरु माता आहे, गुरु पिता आहे. अजून सोपं बोलतो, जगाचा अध्यात्म देवमुखी असेल, भारतातला अध्यात्म गुरुमुखी आहे. देवापेक्षा भारतात गुरुचा सन्मान मोठा आहे. पंढरपूरला तुम्ही भेटायला कोणाला जाता, पांडुरंगाला. आणि भजन कोणाचं करता, श्री गुरु आणि जगद्गुरुचं. विठ्ठला विठ्ठला. हे गुरु गुरु म्हणजे काय असतं काय हो. गु शब्द स्तंदकारोरु हरती ती गुरु. शिष्याच्या जीवनातला अज्ञान अंधकार हरण करतो त्याला गुरु म्हणतात. नाथ महाराज म्हणतात सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज माझे गुरु आहेत, मी चिंता करण्याचं काय कारण आहे. गुरु शब्द ध्यानात घेतला पाहिजे आपण. भागवत म्हणतंय तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमं शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मणी उपशमाश्रयम. काय गोड ओवी आहे नाथांची. जो शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू यथोचितू निज भावे. त्याला गुरु म्हणतात. आमच्या मुंबईला मागे काही बावळटांनी गुरुपौर्णिमेला गुगलची पूजा केली होती. गुगल माहिती ना, गुगळे महाराज. गुगळे GOOGLE तसंच आहे ना ते. आता ती इंग्लिश आहेच बेभरोशाची. विठ्ठला PUT म्हणजे काय, पुट. मग CUT म्हणजे कुट. विठ्ठला
मी त्याला म्हटलं गुगलची पूजा कशी काय? ते म्हणतात काही पण माहिती विचारा, टाईप करा, सर्च मारा, लगेच विकिपीडिया हजर. म्हटलं तरी पण अरे एखादा माणूस मानलाच पाहिजे ना. तुम्हाला कशाला काय गरज आहे? इथं टाईप करायचं आणि सर्च मारायचं. म्हटलं अरे टाईप करायचं आणि सर्च मारायचं तरी गुरु पाहिजेच का? काय टाईप करायचं हे कोणतरी शिकवणारा पाहिजे ना. कारण ते जरी माहिती देत असलं तरी तू काय टाईप केलं पाहिजे याचा विवेक तुला असला पाहिजे. आणि तू टाईप काय करणार हे तू काय टाईपचं आहे याच्यावर अवलंबून आहे. विठाला मला शहरातल्या पोरांची चिंता नाही, खेड्यातल्या पोरांची आत्ता. कारण इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही जाळ्यात आलात. इंटर द नेट. विवेक ठेवा. आपल्या उत्थानाकरता लागतं ना तेवढंच तिथून घ्या. बाजारात गेलेला माणूस सगळं मिळत असलं तरी हवं तेच घेतो ना. कारण विकृतींनी आपल्या भारताचं तारुण्य नासवण्याचा विडा उचललाय. इंटरनॅशनल लेवलवर याचं रॅकेट आहे. एक चांगला व्हिडिओ शोधायला जा, 10 घाणेरडे व्हिडिओ तुमच्या मनात येतात, तुमच्या समोर येतात. आणि तारुण्य साहजिकच रजोगुणानं प्रभावी आहे. मुलं त्याच्या आहारी जातात आणि आयुष्य बेचिराग करतात. ध्येयहीन बनलेला तो खायला काढला भुईला भार आहे. तरुणानो, हे जीवन एकदाच आहे हे ध्यानात घ्या. त्यामुळं असं जगा की सगळ्या जगाला तुमच्या जगण्याचा आदर वाटेल. विठ्ठला म्हणजे गुरु लागतोच. आणखी सोपं सांगतो, मोठं व्हायला जरी गुरु नाही लागला तरी मोठं झाल्यावर मोठं राहायला गुरुच लागतो. एक पैलवान ऑलिम्पिक मधलं गोल्ड घेऊन आला. त्याच्या तालमीतल्या लोकांनी त्याचा सत्कार ठेवला. त्याला फार आनंद झाला. का? अख्ख्या जगाला आनंद होईल, तुमच्या शेजाऱ्याला आनंद होण्याची आशा करू नका. विठ्ठल तो उद्या जिनपिंग जरी बालानगर मध्ये आला आणि त्यांनी जर विचारलं प्लीज टेल मी व्हेरी डिअर अँड हॉनरेबल गणपतराव, आणि आपला बाजूवाला सांगेल गण्या घरीच असल. विठ्ठल माझ्या बिरादरीतले लोक सत्कार करतात. तो खुश. सत्कार झाला, त्याच्या हातात माईक दिला. म्हणे काय? काय नाही म्हणे, एवढे लोळवले पण एक इच्छा राहिली. म्हणे काय? वस्ताद अशी भिडायचंय. लोक म्हणू लागले अरे ते 50 वर्षाचं झाले म्हातारे, ठेवले कुठं बरगड्या मोडून, अजून सप्ताह निम्मे बाकी आहे. पण तो म्हणतो नाही तुमच्याशीच भिडायचंय. हो ना करता शेवटी झाली ती कुस्ती लागली. लोक तर वाटच बघू लागले. का? म्हातारा किती मिनिटात लोळतोय. महाराज झालं उलटच. ती कुस्ती सुरू झाली आणि दुसऱ्या मिनिटात ते गोल्ड मेडल खाली, आणि हा म्हातारा त्याच्या वर 50 वर्षाचा. त्याला म्हाताऱ्याचा अंदाज आला नाही. म्हाताऱ्यांचा अंदाजच येत नाही. अरे तालमीला सोडा, महाराष्ट्राला येईना. त्यांना अजून डाऊट वाटतो पुतण्या काकाचा तर नाही ना. विठ्ठल ते लोळवलं त्यांनी गोल्ड मेडल. शेवटी त्याला काढलं बाजूला. आता तो आणखी परत चिडला. कोण? ते गोल्ड मेडल. तो परत बाहेर आला. तो परत माईक द्या. ते काय नेहमी माईक द्या. दोनदा बदलला ना. विठ्ठला काय ते सामायिक करून घ्या. असं असतं छान, पण तुम्ही मजा घ्यायची ठरवत नाहीत अजून. विठ्ठला दूध पीत चला. मला काय म्हणायचं आहे, त्याने ते माईक हातात घेतला. माईक हातात घेऊन तो काय म्हणाला, मला माझ्या गुरुजीवर फार राग आला. माझ्या गुरुजीला मला फार राग. ते गुरुजी म्हणाले आता एवढं करून कुस्ती खेळलो ना, तेव्हा राग आला होता तो मिटवला. आता परत काय? तो राग असा आहे, मला आता तुम्ही पाडलं पण हा डाव तुम्ही शिकवलात नाही सिलेबस मध्ये, ज्याच्यात मला पाडलं. तो म्हणाला हो, कारण तो आजच्यासाठी ठेवला होता. विठ्ठला श्रोते हो, सगळे डाव आपल्याला जिंकता येतात. अहंकाराचा डाव जिंकायला गुरु लागतो. त्यांच्याशिवाय तो डाव जिंकता येतच नाही हो. आणि ते मला सांभाळतायत, मी कशाला चिंता करू? कोण आहेत ते? माझे गुरु माता आहे, गुरु पिता आहे. हे मम्मी आणि पप्पा वेगवेगळे असतात ना. मग हे असं कसं काय? त्याचं उत्तर असं आहे, त्यांच्या ते करतात ते ज्यांनी केलं की त्याला ते म्हणायला काय हरकत आहे? आई करते ते गुरु करतात,
बाप करतो तेही गुरु करतात. मग आई काय करते? ज्ञानेश्वरी उघडा, 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी जी आई सांगितली ती आई तुम्हाला कधीच आणि कुठंच कशीच ऐकायला मिळणार नाही. विठ्ठला जय जय ओ शुद्धी उदारी प्रसिद्धी अनवरत आनंदी, ही संप्रदायाची खरी आई आहे. विठ्ठला बरं, मग आता आई काय करते सांगतो तुम्हाला. आई त्या लेकराचा सोहळा करते, आई त्या लेकराचा लळा पाळते, आई त्या लेकराला मांडीवर वाढवते, आई त्या लेकराला ओवाळणी करते, आई त्या लेकराला दागिने घालते, आई त्या लेकराला स्तन्य देते, आई त्या लेकराला थोपटवते, आई त्या लेकरासाठी पाळणा गाते आणि आई त्या लेकराला पाळण्यात झोपवते. एवढं करते. तिला काय म्हणतात? हे सगळं आमची गुरुमाऊली करते. योग सुखाचे सोहळी सेवका तुझे निस्नेहाळी, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू, आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी, 17 स्तन्य देसी, अनाहताचा हल्लरू गासी, समाधी बोधे निजविसी बुझावणी. जी ती आई करते ना ती माझी गुरुमाऊली करते. ही माझी खरी आई. तुम्ही 12व्या अध्यायातले तेव्हा पहा, 12वा अध्याय माहिती आहे ना, 13व्याच्या आधी असतो. मग 12वा तेव्हाच असतो ना, नाही तर परत म्हणा 10व्याच्या नंतर आहे. विठ्ठला म्हणजे आई करते तेच गुरु करतात. म्हणून गुरु कोण झाली? माता. पिता करतो तेच आई गुरु करते, गुरु करतायत म्हणून गुरु कोण झाले? पिता आहे. मग पिता काय करतो? जे गुरु करतात. किंवा माता काय करते? जे गुरु करतात. आणखी सोपं सांगतो, माता आधार देते आणि पिता आकार देतो. गुरु आधारही देतात, गुरु आकारही देतात. म्हणून गुरु माता पण आहेत, गुरु पिता पण आहे. अगदी सोपं सांगतो तुम्हाला. मडकं माहिती आहे? मडकं 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 नाही आयुष्यभर जरी माहीत झालं, काल्याच्या कीर्तनाला लागतं. तुम्ही लय पुढे गेले का? हे कोरोनापासून लोक घाबरून लागले आता. विठ्ठला तुम्ही माझा बीपी वाढवला अशाने. ते मडकं पूर्वी कुंभाराळीत मिळायचं, आता अमेझॉनवर मिळतं फक्त 999 रुपयात. त्या कुंभाराळीत जर तुम्ही गेलात ना तर तो काका, कुंभार काका मडकं घडवत असतो आणि ते हातात थोपटणं राहतं ना, असं बाहेरून ठोकत असतो. त्याचा एकच हात दिसतो, म्हणजे त्याला एकच हात असतो का? नाही, दुसरा असतो. कुठं? आत. हात आहे पण आत आहे. बरं काय काम करतो तो हात? बाहेरून जिथून ठोका टाकायचा आहे ना तिथून तो आत असा लावून धरायचा असतो. का बरं? बाहेरून ठोकताना जर आतून हात नसेल तर ते मडकं मोडतं आणि ठोकायचंच नाही ठरवलं तर ते ओबड धोबड राहतं. काय म्हणणं आहे तुमचं? ओबड धोबड राहिलं पाहिजे का आकार आला पाहिजे? आकार आला पाहिजे ना. मग बाहेरचा हात जरा मजबूत पाहिजे. त्या थोपटण्याने मारणं चालू असतं आणि त्यावेळेला ते कोलमडू नये म्हणून आतून हात असतो. श्रोते हो, तो आतला हात आहे ना ती आहे गुरु माता आणि बाहेरनं थोपाटण्यानं मारणं चाललंय तो आहे गुरु पिता. ज्याची आम्ही केवळ ज्याची त्याचीच पूजा करतो. गुरु आमुची कुलदेवता. गुरुशिवाय आम्हाला दुसरं दैवत नाही. महाराज म्हणतात, एवढ्या संरक्षणात राहणारा हा एकनाथ महाराज मग किती पण अडचणी येऊ दे ना, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे, घोर पडता साकडे, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे, घोर पडता साकडे, घोर पडता साकडे,
जग